असं सांगितलं जातं भारतात पहिली रेल्वे इंग्रजांमुळे सुरू झाली, पण तसं नसून एका मराठी माणसाच्या स्वप्नामुळे सुरू झाली. हे आपल्याला ठाऊक आहे का? नसेल माहीत, चला तर मग जाणून घेऊयात. नाना शंकर शेठ म्हणजेच जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे यांचा चेहरा आपल्याला आजही CSMT रेल्वे स्टेशन जवळ पाहायला मिळतो. नाना स्वतः मुंबईमधील एक मोठे सावकार असल्या कारणाने ईस्ट इंडिया कंपनीला ते कर्जावर पैसे देत होते. जेव्हा इंग्लंडमध्ये पहिली रेल्वे सुरू झाली आणि ती बातमी सगळीकडे पसरली, तेव्हा नानांना देखील वाटलं आपल्या गावात सुद्धा रेल्वे सुरू व्हावी. रेल्वे सुरू करायची कल्पना त्यांनी जमसेटजी जिजीबॉय आणि थॉमस पेरी यांच्या समोर मांडली. मुंबईमध्ये रेल्वे सुरू व्हावी म्हणून या तिघांनी भारतीय रेल्वे संघटनेची स्थापना केली. संघटनेचं कार्यालय मुंबईमध्ये नानांच्या राहत्या बंगल्यातच सुरू करण्यात आलं. ही सुरू होणारी रेल्वे केवळ भारतात नाही तर संपूर्ण आशिया खंडामध्ये पहिल्यांदाच धावणार होती. 16 एप्रिल 1853 दुपारी 3:30 वाजता ट्रेन मुंबई बोरीबंदर स्टेशन वरून ठाणेसाठी रवाना झाली. या ट्रेनच्या प्रवाशांमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर नाना शंकर शेठ आणि जमसेटजी जिजीबॉय यांचाही समावेश होता. अज्ञानामुळे प्रत्येक जण भारतात रेल्वे सुरू करण्याचा श्रेय आजही ब्रिटिशांना देतात, परंतु वास्तविक श्रेय जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे यांच्या योगदानाला आणि परिश्रमाला दिलं पाहिजे. नानांनी मुंबईच्या विकासासाठी जे काही कार्य केलंय ते आपल्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर वाचायला देखील मिळेल.